नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा. तुम्हाला माहिती आहे का, आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूचा काहीतरी प्रभाव आपल्या शरीरावर पडतो. त्यामुळे आयुर्वेदात त्या त्या ऋतूनुसार आहारविहार आणि जीवनशैली सांगितलेली आहे. आज आपण जाणून घेऊया वसंत ऋतूच्या संदर्भात. तर वसंत ऋतूमध्ये हिवाळ्यात साठलेला कफ वितरण्यास सुरुवात होते. तर मग खूप जणांना सर्दी, पडसं या प्रकारचे आजार चालू होतात. त्यामुळे या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठावे, हलका व्यायाम करावा, प्राणायाम, योगासने करावीत आणि खाताना तुरट आणि कडू भाज्या खाव्यात. हिरव्या पालेभाज्यांचा वापर करावा या ऋतूमध्ये. पालक, मेथी, त्यानंतर पुदिना, कोथिंबीर यांचा वापर असावा. बटाटे, रताळी यांचा वापर करू नये, कारण ही मधुर रसात्मक आहेत, यामुळे कफ वाढू शकतो. त्यानंतर मसाल्यांचा वापर करताना सुंठ, हळद, मिरी, जिरं यांचा वापर करावा. फळांमध्ये संत्री, मोसंबी, पपई, पेरू, डाळिंब अशा फळांचा वापर करावा. परंतु आंबा आणि केळी ही फळे जास्त खाऊ नयेत, कारण ही मधुर रसात्मक आहेत. कफ यामुळे वाढतो. तेलकट पदार्थ खाऊ नयेत, तळलेले पदार्थ जास्त खाऊ नयेत, गोड खाऊ नये जास्त. दुग्धजन्य पदार्थ बघितले तर ताक तुम्ही घेऊ शकता, पण दूध, लोणी, तूप, दही यांचा वापर कमी करावा, कारण ही पचायला जड असतात. कारण या ऋतूमध्ये हलका आहार घ्यावा, तो पचण्यास सोपा असेल. त्यामुळे पचनशक्ती तुमची चांगली राहते. त्यानंतर आणि गहू आणि तांदूळ हे कमी प्रमाणात खावे. तुम्ही बार्ली म्हणजे जव ज्याला म्हणतात ते खाऊ शकता. त्यानंतर नाचणी, ज्वारी याचं प्रमाण जास्त असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि मधाचा वापर तुम्ही करू शकता. मध हा कफ कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो. कोमट पाणी सकाळी घेऊ शकता, त्यामुळे एकूणच कफ कमी होण्यास मदत होते. आणि वसंतामध्ये वमन हे पंचकर्म सांगितलेलं आहे, त्यामुळे वमन नक्की करून घ्यावं वसंतामध्ये. त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो पूर्ण वर्षभरासाठी. धन्यवाद.